आज आपण एक थोडस ज्याला असं म्हणता येईल थोडस अंतर अगोदरच्या काळामध्ये अ, मुकेश कोठारी सर, नागर सर आणि नंतर टी.सी. सर यांच्या माध्यमातून काय झालं की आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टीच्या कामाची अ, दिशा मिळाली आणि नवीन बरेचसे टार्गेट कंपनीची थोडस प्लॅनिंग आणि नियोजन हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलंय. आता पोहोचल्यानंतर बघा त्याला त्या पद्धतीनं फॉलोअप करणं आणि त्या पद्धतीने ग्रोथ किंवा त्या पद्धतीनं न्याय देणं ही आपली जबाबदारी बनते. तर बघा जसं मी पाहतोय तर पांडव साहेबांचा मला म्हणजे व्हिडिओ दिसतोय, ड्युटी साहेब दिसताय आणि वैयक्तिक मी दिसतोय. बाकीच्यांना एक थोडीशी अशी विनंती करेल, कमी वेळेत जरी आपल्याला चर्चा करायची असेल कमी वेळेत तर शक्य असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन ठेवण्याचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा असा, वन टू वन बोलण्याची किंवा जी फिलिंग्स असते आपल्याला नेमकं काय म्हणायचंय, ज्याला आपण बॉडी लँग्वेज असं म्हणतो, आपले जी मत आहे किंवा आपलं जे आपल्याला जे विचार मांडायचे त्याची देवाणघेवाण व्यवस्थित होते. नाहीतर मग बहुतेक वेळा काय होतं की एकतर्फी ही गोष्ट व्हायला नको असं मला वाटतं. जो आपण टॉपिक घेतला होता की याच्यामध्ये आपल्याला एक काउन्सिलिंग प्लस प्लॅनिंग या दोन्ही गोष्टीचं आपण काय केलंय, कॉम्बिनेशन केलंय. आता याच्यामध्ये बघा कॉम्बिनेशन करण्यापाठीमागचा उद्देशच असा होता की आपल्याला किंवा मोठ्या दृष्टीने जर आपल्याला हे वर्किंग करायचं असेल सर, आवाज येतोय? हा, येतोय येतोय सर, कंटिन्यू. मध्ये थोडस डिस्टर्बन्स झालं होतं, एक सेकंड. ओके. तर बघा काउन्सिलिंग आणि प्लॅनिंग हा जो विषय राहतोय शक्यतो आपण सुरुवातीच्याच पिरियड मध्ये करत असतो, परंतु सिनियरच्या माध्यमातून जे कोठारी सर असतील, नागर सर असतील आणि टी.सी. सर असतील यांच्या माध्यमातून बऱ्याचशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला ऑलरेडी मिळाल्या. आता फक्त काय तर आपल्याला याचं नियोजन केलं गेलं पाहिजे, पूर्ण एक प्लॅनिंग झालं गेलं पाहिजे. आता प्लॅनिंग मध्ये काय विषय येतो बरं का, एक सगळ्यात जो महत्वाचा पार्ट येतो तर तो असा आहे की जगात कोणतंही काम करायचं असेल तर अगोदर त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे आणि प्लॅनिंगच्या नंतर जे आपण ऍक्शन घेतो तर त्यानुसार त्याचे रिझल्ट येतात. जसं एखादा विद्यार्थी शाळेत जातो तर तो पूर्ण प्लॅनिंग करतो, अभ्यासाचं मी कशा पद्धतीने अभ्यास करीन, त्याचा एक टाइम टेबल तयार करतो. टाइम टेबल केल्यानंतर तो त्या ऍक्शन मोडने चालतो. ऍक्शन मोडने गेल्यानंतर त्याला जे फायनलला जे रिझल्ट येतात त्याने ज्या पटीत अभ्यास केला, ज्या कुवतीनं तो लढला त्याचे रिझल्ट येतात. सेम क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग होणं गरजेचं आहे, प्लॅनिंग प्लस त्यानंतर आपल्याला ऍक्शन होणं गरजेचं आहे. नुसती प्लॅनिंग झाली तर चालेल का, तर चालणार नाही, आणि नुसतं विदाउट प्लॅनिंग करता ऍक्शन घेतली तर चालेल तर चालणार नाही. त्या दोन्हीचे आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागतं, नियोजन करावं लागतं. याच्यामध्ये बघा ज्या वेळेस एक सुरुवातीचा एक असा काळ आठवा की जो व्यक्ती ज्या वेळेस जॉईन झाला तर तो जॉईन होण्यापाठीमागचा उद्देश काय होता. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असू शकतात. एखादी व्यक्ती ही नातेसंबंधामुळे जॉईन झाली, एखादी व्यक्ती एक पार्ट टाइम बिझनेस करायचा आहे याच्यामधून अर्निंग यायला पाहिजे म्हणून जॉईन झाली, एखादी व्यक्ती एक चला नाराजी नको बा, मित्र नाराज होण्यापेक्षा इन झाली. माझं असं मत आहे, कारण वेगवेगळे असू शकतात येण्यापाठीमागचं. इन होणं, या सिस्टम मध्ये येणं हा एक वेगळा भाग आहे आणि त्याच्यातून रन होणं हा एक वेगळा भाग आहे. दोन्ही एकदम वेगवेगळे आहेत. जसं
ट्रेडिशनल क्षेत्र आणि नेटवर्किंग क्षेत्र याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही म्हणाल जमीन आसमानचा फरक काय आहे? तर बघा, ट्रेडिशनल मध्ये आणि नेटवर्किंग मध्ये, ट्रेडिशनल मध्ये जी व्यक्ती व्यवसाय करते ती व्यवसाय करत असताना त्या व्यक्तीची ट्युनिंग थोडी वेगळी असते आणि नेटवर्किंग मध्ये ट्युनिंग वेगळी असते, कारण याच्यात भविष्य फ्युचर दडलेला असतं. आता त्याचं नसतं का? एखाद्या मनात प्रश्न, त्याचं नसतं का? त्याचं असतं, पण त्याला प्रतिस्पर्धी भरपूर असतात. प्रतिस्पर्धी असल्यानंतर दोन गोष्टी कॉम्बिनेशन केलं जातं की आपल्याकडं कधी कधी क्वांटिटी, जसं आता एक उदाहरण, कोणतंही प्रोडक्ट असेल आपल्याकडे, एक्स वाय झेड कोणतंही प्रोडक्ट घ्या. एक आता मी समजा उदाहरण सांगतो की आपल्याकडे बेसन पीठ सारखं प्रोडक्ट आहे. बघा आता याचा एक माझा एक अनुभव म्हणून सांगतोय मी. आपल्याकडे पॅकिंग काय आहे? तर 500 ग्रॅम आहे आणि मार्केटमध्ये काय आहे? जशी पाहिजे तसं मिळेल. जसं पाहिजे तसं मिळेल म्हणजे काय? 100 ग्रॅम मध्ये देणार एक दुकानदार देणार, आणि आपल्याकडे मात्र काय आहे? तर मिनिमम 500चं पॅकिंग. मग अशा वेळेस काय होतं की ज्या व्यक्तीला आपण याच्यामध्ये इन करतो, इन केल्यानंतर त्याला थोडस त्याच्या कलेनं किंवा त्याला एक भविष्य फ्युचर दाखवावं लागतं. जसं कोकोनट ऑइल आपल्याकडे जी पॅकिंग आहे त्याच्यापेक्षा मार्केटला मिळते. हे मी फरक का सांगतोय? ट्रेडिशनल मध्ये आणि नेटवर्किंग मध्ये थोडस वेगळी गोष्ट आहे, पण याच्यामध्ये लॉंग लाईफ, ज्याला आपण म्हणतो 7 पिढ्याचं नियोजन केलं गेलंय. मग त्या पद्धतीनं आपण हँडलिंग करताना आपल्या डिस्ट्रीब्युटरला, न्यू जॉईन होणाऱ्या व्यक्तीला खूप नाजूक पद्धतीने हाताळलं पाहिजे. ज्याला म्हणलं जातं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा तुम्ही जो प्रभाव ठेवा त्याचा प्रभाव त्याच्यावर त्याच पद्धतीने राहील. गोष्ट छोटी असते कधी कधी, परंतु ती फार मोठा रिझल्ट घेऊन जाते. त्याला आपण काय म्हणतो? छोटे छोटे काम लेकिन बडे रिझल्ट. आता छोटे काम काय आहे? कधी कधी आपण एखाद्या गोष्टीला खूप हलक्यात घेतो. जसं झूम सारखी गोष्ट आहे, पण किती लोक एकत्र येऊ शकतात? जसं आता एक्झाम्पल बघा, आपल्याकडची आता लोकसंख्या आता करंटला आहे 11 लोकसंख्या. आता 11 लोकांपर्यंत आपल्याला लगेच पोहोचणं शक्य झालं असतं का मला, किंवा तुम्हाला झालं असतं का? नसतं झालं. तर हे काय झालं गेलं, या कन्सेप्टची म्हणा, या सिस्टीमची ताकद काय की आपण वेगवेगळ्या भागातून लगेच एकत्र आहोत. जो मुद्दा होता की ट्रेडिशनल मधला आणि नेटवर्किंग मधला फरक आहे, टेक्नॉलॉजीचा आपण काय केला पाहिजे? यूज केला गेला पाहिजे. जर आपल्याकडं शस्त्र मजबूत असेल, शस्त्र जर व्यवस्थित असेल, ज्याला आपण काय म्हणतो की जे आपल्या कामाचं धारदार असेल, तर त्याचे रिझल्ट पण तसे येणार. जसं बघा, एकदा एक कहाणी अशी ऐकली होती की एक व्यक्ती जे दिवसाला काम करत होती, ती व्यक्ती लाकूड तोडणे हे त्याचा व्यवसाय होता. त्याला दिवसभरात जो रिझल्ट यायचा तेच काम एक व्यक्ती 2 तासात करत होती. असं कसं शक्य होतं? तर त्यावेळेस असं उत्तर मिळालं की त्या दोघांनी जे शस्त्र वापरलं होतं, हत्यार वापरलं होतं, त्या हत्यारामध्ये फरक असा होता की एक व्यक्ती 2 तासात काम करत होती, पण 6 ते 8 तास त्या शस्त्राला, म्हणजे याला आपण म्हणून कुऱ्हाड म्हणून आपण त्याची, त्याला धार लावत होती, आणि धार लावून ते काम 2 तासातच कव्हर होतं. आणि तेच एखाद्या व्यक्तीला एक पूर्ण दिवस लागला होता. याचं कारण का? वेळ तेवढा जात होता, रिझल्ट तेवढा येत नव्हता. तसंच याच्यामध्ये मानण्याचं तात्पर्य असं आहे की नॉलेज घेणं फार महत्वाचं आहे. नॉलेज घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे करता येईल. ज्यावेळेस आपण एखाद्या मैदानात किंवा एखाद्या गोष्टी उतरतो, तर त्याचं बारीक बारीक आपल्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. मग बारीक बारीक जर गोष्ट असेल तर हा, एक बशीर मिनिट भाई नाही. करतो सर, करतो. एक मिनिट, मी पांडव साहेबांना अगोदर. केले सर, कंटिन्यू. ओके ओके ओके. तर बघा, मुद्द्याचं असं चाललं होतं की फरक काय. आज मी ह्या थोडस एक वेगळ्या विषयावर काय आलं की आपली काउन्सिलिंग चालू आहे आणि प्लॅनिंग चालू आहे. काउन्सिलिंग पण आहे, प्लॅनिंग पण आहे. माझ्याकडचा अनुभव मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार, तुमच्याकडचा अनुभव मी माझ्याकडे घेणार. ह्या दोन्हीचं एक कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन या गोष्टीला मी याच्यामुळे फोकस करतोय की कुठेतरी सांगड घालणं गरजेचं आहे. ज्याला आपण आपल्या भाषेत, मराठी भाषेत म्हणलं जातं सांगड घालणे. जशी पूर्वी एक पद्धत होती, देवाण घेवाण पद्धत होती. जी गोष्ट आपल्याकडे नाहीये ती घ्यायची, आणि जी पुढच्याला पाहिजे ती आपल्याकडे आहे ती द्यायची. मग याच्यात पण काय आहे, नेटवर्किंग कन्सेप्ट किंवा या कन्सेप्ट मध्ये याच्यामध्ये थोडा थोडा बदल आहे, पण याचं जर व्यवस्थित कॉम्बिनेशन केलं गेलं तर खूप चांगला रिझल्ट येतो. जसं ट्रेडिशनलचा नेटवर्किंगचा फरक काय मी सांगितलं. मग याच्यामध्ये छोटस काम असतं, पण छोटं काम आणि ते
डुप्लिकेट झालं गेलं पाहिजे, पुढच्याकडे गेलं पाहिजे. याच्यामध्ये काय आहे की स्मार्ट वर्क, आपण काय म्हणतोय स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट वर्क करायचं असेल तर काय आहे, आपला स्मार्ट रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. स्मार्ट रिपोर्ट मध्ये काय दिसतं, स्मार्ट रिपोर्ट मध्ये एवढ्या बारीक बारीक गोष्टी दिल्या गेल्या, ज्या व्यक्तीला आपण जॉईन केले, जॉईन केल्यानंतर ती व्यक्ती किती परचेस करते, कोणत्या प्रोडक्टचं परचेस करते, किती महिन्यापासून करते, हे सगळं कळतं. म्हणजे मी तर असं म्हणेल, एखादी व्यक्ती टर्मिनेट होण्याच्या अगोदर जर फॉलोअप घेतला गेला तर ती व्यक्ती कंटिन्यू होती. टर्मिनेट झाल्यानंतर, डिस्कनेक्ट झाल्यानंतर परत त्या व्यक्तीला करण्यासाठी थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते. काम प्रत्येक व्यक्ती करते, परंतु तिचा रिझल्ट वेगवेगळा आहे. जसं बघा, बऱ्याच वेळा म्हटलं जातं की जो आपल्या डोळ्यासमोर इतिहास दिसतो, तो इतिहास कसा आहे, ऍज इट इज आहे, जसा लिहिला गेलाय तसाच इतिहास आहे. परंतु शिकवणारा जर बदलला, शिक्षक जर बदलला, तर तो इतिहास बदलतो. का बदलतो, कारण त्याची सांगण्याची पद्धत बदलते, आणि पद्धत बदलल्यानंतर कोणाला कोणती आवडेल हे लक्षात येत नाही. कारण एखाद्याला सोपी करून सांगणे किंवा थोडीशी एखाद्याकडून सांगताना त्याची काय होती, प्रोसिजर थोडी मोठी होते, तर ते व्यक्तीला वाटतं थोडस अवघड वाटतं. जसं बघा, मी थोडस आणखीन एक अगदी मोकळ्या मनाने असं विचारतो, जगात खरोखर या कामासारखं सोपं काम आहे का हो कोणतं? याच्यासारखं सोपं काम आहे का? असेल तर मला कोणी सांगू शकता काय? डेली उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे तुम्ही आयुष्यभर करताय तेच करायचे, फक्त एक सिस्टमॅटिक आहे. सिस्टमॅटिक म्हणजे काय, आपण आरसीएफचे डिस्ट्रीब्युटर, आणि आपल्याकडे जर टाटाचं नमक असेल तर काय वाटतं, कुठंतरी आपण घसरलोय, कुठंतरी दुसऱ्या दिशेने चाललोय, आपल्याला अपेक्षा आरसीएम कडून पैसे मिळण्याचे, आपण काय किंवा अदर प्रोडक्ट जर असेल, म्हणजे त्या प्रोडक्ट बद्दलचा कॉन्फिडन्स एक तर फॅमिलीत कमी आहे म्हणा, किंवा येणाऱ्या पाहुण्याने कोणीतरी पाहिलं तर त्याच्यात कमी झाला म्हणा, कॉन्फिडन्स लूज झाला. इमाने इतबारे जर विचार केला तर माझं असं मत आहे, मिनिमम 4 ते 5 हजाराचे प्रोडक्ट याच्या फॅमिली सहज लागतात, सहज. फक्त याच्यात पार्ट काय येतो, तो म्हणजे इमानदारी. इमानदारीत वापरलं गेलं पाहिजे. मग आता याला कारण भरपूर असू शकतात. ऑप्शन, सर दुकान थोडं लांब होतो, म्हणजे काय झालं, कारण झालं. पण हे कारण जर आपण त्याला जर पडून काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यापासून झालं पाहिजे, महत्वाचा पार्ट येतो म्हणजे इमानदारी. आणि इमानदारीत प्रोडक्ट यूज केले गेले तर आपले 100% मिनिमम 17% मध्ये आपण बसतो फ्री प्रोडक्ट मध्ये. मग फ्री प्रोडक्ट मध्ये बसण्यासाठी पहिली गोष्ट बसलो पाहिजे, दुसरी गोष्ट टिकू पाहिजे, आणि टिकवलं पण पाहिजे. कर भाला तो हो भाला, ज्याला आपण म्हणतो सुरुवात आपल्यापासून. मग बऱ्याचशा वेळेला काय होतं की ह्या मी गोष्टी चर्चा याच्यामुळे बोलतोय आपल्याला की ही सुरुवात आपल्यापासून करावी लागेल, आणि ह्याचं डुप्लिकेशन आपल्याला दाखवावं लागेल. जो काही आपण करतोय काम, त्याचं आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये आपण त्याचं प्रमोशन घेतलं गेलं पाहिजे. प्रमोशन होणं एक फार महत्वाचा पार्ट आहे. त्याची आज जर पाहिलं की जमाना टोटल डिजिटल चाललाय, टोटली सगळ्या काही गोष्टी गेल्या, याचं प्रमोशन झालं गेलं पाहिजे, आणि आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. एखादी गोष्ट जर आपल्याला समजत नसेल तर ती विचारणं हा भाग वेगळा, एखाद्याच्या मुद्द्याचं समर्थन करणं की ठीक आहे आपल्याला समजत नाही पण त्याला त्या पद्धतीने पुढे सांगणं, हा फार महत्वाचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये जर कंटिन्यू काम करत गेलं तर ग्रोथ ही 100% होते, परंतु याच्यामध्ये काय डेली काम झालं पाहिजे. आज बघा, जसं मी सांगतो, एखादी व्यक्ती समजा 2 तास काम करते, आणि 2 तास काम करते म्हणजे इमानदारीत 2 तास काम करायचं, खूप जास्त करायचं नाही, खूप कमी नाही करायचं, पण 2 तास काम करायचं. 2 तास कामात त्या व्यक्तीचे सहज 2 प्लॅन होतात. मग महिन्याचे जर प्लॅन केलं तर 60 प्लॅन होतात. 60 प्लॅनचा तुम्ही आजच्या परिस्थितीत जर आरसीएमची जर गोष्ट पाहिली तर माझं वैयक्तिक मत आहे, मिनिमम कमीत कमी 50 ते 60% रिझल्ट येतो. माझं ते बरं काही वैयक्तिक माझं मत आहे. कारण बघा, ज्या वेळेस आरसीएम स्टार्ट झालं त्यावेळेस फक्त आणि फक्त कपड्याच्या किटवर जॉईनिंग केल्या जायच्या. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात म्हणजे सिनियर पांडव साहेब आहेत किंवा आणखीन पण कोणी असतील, त्यांनी ते पाहिले की त्या टायमाला थोडं काम करायला टफ जायचं. एखाद्या फॅमिलीत म्हणलं आम्हाला कपडे सध्या आवश्यकता वाटत नाही, कपडे आहे, परंतु जर आम्ही केला, ती गोष्ट आज झाली, आणि जे लोक त्याचा विचार करत त्या आणखी पण वेटिंग मध्ये आहे.
लाखो रुपये त्या पिरियड मध्ये माणसाने कमवले, जे विचारच करतायत. विचार काय करतात की ज्याला काय म्हणतो आपण की की समाधान शोधलं गेलं पाहिजे. उणिवा तर आयुष्यभर निघतील, सगळ्यात कुठं ना कुठं काही ना काहीतरी सापडेल. जसं आपण काय म्हणतो, फार 5 स्टारला गेले किंवा टोलेजन एकदम जोरात लग्न झालं तरी कोणीतरी काहीतरी कुठंतरी चूक काढणार, कारण तो नेचर स्वभावाचा पाठ आहे. त्याला बदलू शकत नाही. परंतु याच्यामध्ये काय आहे की आपण एक इमानदारीत काम करणं आणि स्वतः मिनिमम 17% कॅल्क्युलेशन मला 16.5-17% फ्री मध्ये बसलंच पाहिजे. त्याची एक पोस्ट काय झाली पाहिजे, पब्लिसिटी परचेस केल्याचं पण, फ्री प्रोडक्ट घेतल्याचं पण हे दिसलं पाहिजे. जे आपण बोलतो ते कधीच कोणी करणार नाही, परंतु जे दिसतंय तसं आता बघा, 5,000 पीव्ही केला डायमंड क्लब किंवा मिनिमम 17% म्हणजे काय की 1,500 पीव्ही, 15ची पीव्ही केला म्हणजे 17% मध्ये भरला. त्याचं प्रमोशन होणं गेलं पाहिजे. ग्रोथ डेली काम झालं पाहिजे, डेली. जसं मी म्हटलं होतं मुद्दा चालू तर 2 तास काम करायचे. मग 2 तास काम करायचे म्हणल्यानंतर एवढे प्लॅन होतात. एवढे प्लॅन होतात म्हणल्यानंतर जरुरी नाहीये. बहुतेक वेळा काय होतं की आपण या उद्देशाने जातो की आपल्याला पुढच्या जॉईन करायची. पहिल्याच भेटीत आपल्या डोक्यात काय असतं, बहुतेक व्यक्तीच्या डोक्यात असतं की आपल्या या व्यक्तीला जॉईन करायचं. आणि पुढचा असं धरून बसलेला असतो. समजा एखाद्याची मैत्रीण आहे, मैत्रिणीची मैत्रीण किंवा मित्राचा मित्र, त्याने तिथं अगोदर त्याच्या मिसेसला काय सांगितलंय, हे येणार आहेत बरं का, आपल्या जॉईन नाही करायचं. पहा आता हे काही गोष्टी आहेत. तुम्ही तुमचा खास मित्र आहे आणि मित्राच्या मिसेसला काय सांगितलं, हे येणार आहेत बरं का, आपल्याला जॉईन करायचं नाही. आणि तुम्ही काय म्हटले की माझी मैत्रीण खूप क्लोज, माझा मित्र फार क्लोज आहे, तो माझ्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे. बघा अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, कारण काळाच्या टायमाला प्रॅक्टिकल आपण जातो ना, या गोष्टी लक्षात येतात. त्याची पण इच्छा आहे जॉईन व्हायची, पण हेड ऑफिसहून काय फरमान आलंय, आपल्याला जॉईन करायचं नाही. आता अशा कंडिशनला काय, अशा कंडिशनला तुम्ही तुमचा प्लॅन करणं आणि प्लॅन करून व्यवस्थित पैकी माहिती देणं, पुढच्याला जॉईन होणं जरुरी नाही. तुमच्या कारवर तो परचेस करू शकतो की नाही, करू शकतो. किती दिवस करू शकतो, त्याची इच्छा आहे तोपर्यंत करू शकतो. एक्झॅक्ट लोक उलटतात. तुम्ही जर बोलले की तुमच्या कारवर परचेस करा, तर ते म्हणतात माझंच का नाही करून देत. बघा तुम्ही प्रॅक्टिकल केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कारवर परचेस करा सांगता, ते म्हणजे माझंच का नाही करून देत. आणि तुमचं कार करा म्हणलं तर म्हणजे तुमच्या कारवर केलं तर काय फरक पडतो, तुम्ही कुठं लोकांचे तुमच्या त्याच्यावर करू. काय तुम्हाला प्रॅक्टिकल काही गोष्टी लक्षात येते. अगोदर पुढच्या व्यक्तीचा अँगल चेक करणं गरजेचं, त्याचं मत काय. ज्यावेळेस असं लक्षात येतं की आपण त्या फॅमिली बघतो की ठीक आहे, तुम्ही जरी सध्या कार केलं नाही तरी तुम्ही माझ्या परचेस करू शकता. थोड्या दिवसात त्याची मिसेस सरळ काय म्हणते, अहो मग ते आपलंच केलं तर काय व्हायची. माणसं थोडीसे कसे चालतात, वेगळ्या पद्धतीने चालतात. हा माझा एकदम प्रॅक्टिकल असा अनुभव आहे आणि त्याच पद्धतीने आपण केलं गेलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपण काम करताना एकदम सिंपल, सुटसुटीत, फ्रेश माइंडने, टेन्शन फ्री प्लान करताना, एकदम टेन्शन फ्री ऍज इट इज, वाढून चढून नाही, कोणती गोष्ट नाही, जे आहे त्याच्या पद्धतीनं, जे जे काय आपले प्लॅनचा फॉर्म्युला आहे सिंपल पद्धतीने सांगितलं गेला पाहिजे. त्यावेळेस ती व्यक्ती काय होती, इन होती. बरं, इन झाली म्हणजे आपलं काम संपलं का, आणि माणसं तिथं चूक करतात. आता झालाय जॉईन, तर घरीच करायची, होतं की नाही असं. म्हणजे जी खरी जबाबदारी आपल्याला ज्या वेळेस घ्यायची त्यावेळेस आपण काय करतो, थोडस पाठीमागे घेतो. तिथून पुढे खरी जबाबदारी होती त्या व्यक्तीला त्याचं ऍप डाउनलोड करून देणं, झूम डाउनलोड करून देणं. आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी कंटिन्यू केल्या गेल्या पाहिजे. माणसं तास रील पाहतात बघा, प्रेक्षक असतात ज्याचे त्याचा एक स्वभाव गुण आहे, परंतु हिताची गोष्ट काय आणि याची गोष्ट काय, एखाद्या गोष्टीची सवय लागायला, हॅबिट लागायला एक काळ जातो, वेळ जातो, लगेच सहजासहजी होत नाही. बर, याच्यामध्ये काही काहीचे असं एक मत येतं, प्रॉब्लेम मजबुरी सगळ्यांची. जसं दिनेशजी सांगतात कि हर घर में बर्तन की आवाज आती है, ये बात अलग है, कहा कम आती है कहा ज्यादा आती है, लेकिन आती है. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय की प्रॉब्लेम हे सगळ्यांचेच आहेत. नाहीतर प्रॅक्टिकल करून पहा, कोणत्याही जवळच्या क्लोज मधल्या मित्राला सहज एक सहज एक तुम्ही डिमांड करून बघा एक्स वाय झेड अमाऊंटची, 10,000 असेल, 5,000 असेल, हा काय प्रॉब्लेम सांगतो, म्हणजे प्रॉब्लेम आहे पण सांगत नाही. या सगळ्या गोष्टी अशा होणार. म्हणजे म्हणण्याचं काय, आरसीएमच का, बऱ्याचशा आरसीएमच का करायचं.
पैसा पाहिजे तर भरपूर सगळ्या काही गोष्टी करायसारख्या आहेत, मग हेच का करायचं? बहुतेक वेळा आरसीएम करायचं म्हणण्यापेक्षा मी म्हणतो आरसीएम जगायचं. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी आरसीएम नाही केलं तर काय करणार? ठीक आहे, मी म्हणतो थोड्या वेळा आरसीएम केलं नाही, मग काय करणार? चहा पिणार नाही, मीठ खाणार नाही, आंघोळ करणार नाही, दात घासणार नाही, करणार काय नाही त्याच्यापैकी? करणार तर सगळंच. पण या माध्यमातून करायचं म्हणलं का माणसाच्या मनात काय होतं? त्याला थोडस सिंपल एकदम साध्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. केवायसी, डॉक्युमेंट, बिझनेस, जॉईनिंग, त्याला याचं टेन्शन येतं. असा डोक्यावर दगड ठेवल्यासारखं वाटतं. माझा स्वतःचा अनुभव आहे करत असताना. एकदम सिंपल मध्ये सांगा, फ्री मध्ये. म्हणजे माणूस सहजासहजी ठीक आहे, काय कार्ड काढतं? डिस्ट्रीब्युटर कार्ड आहे, रेशन कार्ड टाईप आहे, आर्मी कार्ड टाईप आहे, या कार्डच्या सगळ्या सुविधा आहेत. तुमच्या पद्धतीनं घ्या. बघा, एक बदल करायचा. तुमच्या आवडीनुसार घ्या, तुमच्या पद्धतीनं प्रोडक्ट घ्या. 2000 म्हणलं का त्याच्या गोळ्या उंचावल्याच. घरपाला 4000 रुपयाची परचेस करी, पण 2000 म्हणलं का त्याला असं टेन्शन आल्यासारखं होतं. 2000 हे तर माझी जमणार नाही. आला का तिथं? त्याला एका शॉप मध्ये घेऊन जा, त्याच्या चॉईस प्रमाणे परचेस करू द्या. आपल्या मनाचं काही डोकं लावू नका. तुम्हाला काय आवडतंय, किती छान वाटतंय, काय नाही, सरळ नेऊन उभं करा शॉप मध्ये, त्याच्या समोर दिसू द्या. शक्यतो प्रयत्न करा ती फॅमिली कशी बरोबर राहील, कारण डिसिजन पॉवर नेमकी कोणाकडे हे पण समजलं पाहिजे. फॅमिलीमध्ये दोघांकडे नसती, कोणत्या तरी एकाच व्यक्तीकडे डिसिजन पॉवर असते. ती प्रोडक्ट घेण्याची असो, काही असो, खर्च करण्याची त्या पद्धतीने डिसिजन पॉवर असते. त्याच्यामुळे शक्यतो दोघांनी ह्या काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. एकाच व्यक्तीला माहिती सांगितली तर नेमकी ती व्यक्ती त्या फेवर मध्ये आहे की नाही. दोघांचं कॉम्बिनेशन प्लॅन करताना पण समोरासमोर बसवायची. त्याच्यात क्रॉस कनेक्शन नाही झालं पाहिजे. मिसेस पाठीमागून काय सांगते हे तुम्हाला कळत नाही, आणि तो बिचारा पाहता पाहता दचकतो, शांत होतो, पुढे काही बोलतच नाही. म्हणजे काय झालं? हे थोडस जजमेंट आहे, टेक्निक आहे. नेमकं काय दोघांचं काय? जसं बघा, एक इन्शुरन्स एजंट असतात की ते काय करतात, कशा पद्धतीने करतात, त्याची एक सिक्वेन्स आहे. त्या पद्धतीने घेऊन बसा, त्या पद्धतीनं प्लॅन करा, जेणेकरून पुढच्याला सोप्या भाषेत सांगा, याचे छोटे छोटे फायदे सांगा. फार मोठ्या गोष्टी बोलू नका भावचरच्या दृष्टीने, कारण काय होतं, जरी एखाद्या व्यक्तीच्या सिनियरचं आज बघा, जर सिनियर मध्ये समजा कोठारी साहेबांसारखी व्यक्ती सांगितलं की महिन्याला 50 लाख रुपये येतात, नॉर्मल डिस्ट्रीब्युटर ऍडच होणार. एकदम सिंपल मध्ये सांग, एकदम साध्या भाषेत काय काय फायदे, कितना छूट मिलेगा, कितना फ्री मिलेगा, कितना इन्सेंटिव्ह आहे का, छोट्या छोट्या गोष्टी सुरुवातीच्या काळात सांग. तसं येईन होईपर्यंत नंतर जसं जसं ती व्यक्ती त्या व्यक्तीला दिसतं, ती व्यक्ती ऐकते, मग त्या व्यक्ती ती रडते. पण सुरुवातीचा काळ वेगळा आहे, नंतरचा काळ वेगळा आहे. जसं आपण काय म्हणतो, एखादं कोणतंही वाहन असेल, तिला फर्स्ट गिअर काय आहे? अगोदर फर्स्ट आहे ना, टू व्हीलर असो नाही तर फोर व्हीलर असो. मग हळूहळू तसं त्या व्यक्तीला अनुभव, एक 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 गोष्ट एकदम एका वेळी सगळ्या गोष्टी सांगू नका, कारण त्या व्यक्तीला वाटतं हे पकडल्यानंतर 2 तास सोडत नाही, तो तुम्हाला टाळणार. तुमचा वेळ फार महत्वाचा आहे, त्याला कमी वेळेत जास्त मार्मिक बोला. जेव्हा तुम्ही मार्मिक बोलाल तर त्याचे रिझल्ट त्याच पद्धतीने येणार त्याचे. कारण सोपं करणं हे आपल्या हातात आहे. जे तुमच्याकडे नॉलेज आहे आतापर्यंत ते एकदम तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर एकदम त्याला पसंती पडणार नाही, आणि देण्याचा प्रयत्नही करू नका, त्याची काही गरज पण नाही. म्हणण्याचं तात्पर्य आरसीएमच का, तर आरसीएम नाही केलं तरी आपण आरसीएम करतोय. आरसीएमची एनर्जी म्हणजे आरसीएम करतोय म्हणजे काय करतोय, जे डेलीचं रुटीन ते आपण रोजच करतोय. लावणं, चहा पिणं, आंघोळ करणं, पेस्ट करणं, हे बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी हे त्याच्यातच पडतात. फक्त त्याला त्या आरसीएमची एनर्जी. बघा, आरसीएम हळूहळू सायलेंट करत चालली बघा. आरसीएम नावाला बीज, पिक्सिल, हे सगळे ब्रँड काय, नायसा, स्वेच्छा, हे काय झालं, हे कंपनीचे ब्रँड झाले. माझ्याकडे आज असे भरपूर माणसं आहे की ते प्रोडक्ट युज करतात पण आरसीएम म्हणून नाही करत, कारण त्याला आरसीएम दिसतच नाही. आरसीएम एकदम छोट्याच्यात बारीक याच्यात लिहिले, आणि नंतर म्हणतो राव हे तर आरसीएमच होतं राव, बऱ्याच दिवसापासून वापरतोय, मला वाटतं ऍलर्जी त्याला नेमकी वेगळीच असते, पण तू बोलून दाखवत नाही, वेगळ्या पद्धतीने चालतो. नंतर म्हणे छान आहे राव, मला असं वाटलं एक मस्त आहे बरं, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे फार गमतीशीर आहे. कलेशी याच्या सगळ्या काही गोष्टी आहेत. महत्वाचा पार्ट आहे की आरसीएम नाही केलं तरी करतोय आपण इनडायरेक्टली. दुसरी गोष्ट काय तर वेळ पाहिजे. आज बघा, वेळेच्या बाबतीत जर विचार केला की आज एक छान उदाहरण जर पांडू साहेब जर पाहिलं, खूप इच्छा असताना वेळ मिळत नाही.
वेळेचं खूप बोदरेशन राहतो, खूप टेन्शन राहतं. सिनियर अधिकाऱ्याला बोलायचं म्हणलं ते एक बोदरेशन येतं. पहिली गोष्ट पैसा पाहिजे. जगात याच्यासारखं सोपं काम नाही. तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटी करून पैसा मिळवू शकता. मिळवणारे आपल्याकडं लाखो लोक आहेत. दुसरा पार्ट याच्यामध्ये वेळ पाहिजे. वेळेच्या बाबतीत जर विचार केला, एकदा जर नेटवर्क सेट झालं, एकदा काम सेट झालं गेलं, तुम्ही भारताच्या कोणत्याही टोकाला जाऊन याचा तुम्ही चालता बोलता व्यवसाय करू शकता. एक उदाहरण सांगायचं म्हणजे एका प्लॅन साठी मी आणि पांडू साहेब एकदा हरियाणा पंजाब मध्ये गेलो. का तर एक आवड होती, अन्यथा काय वेळ मिळाले गेले. आणि तिसरी गोष्ट ज्याला आपण म्हणतो सिक्युरिटी, सुरक्षा, याला व्यवस्थित करणं का गरजेचं आहे? तर व्यवस्थित जर केलं गेलं, व्यवस्थित ह्या शब्दाला फार महत्वाचं आहे. व्यवस्थित करायचं म्हणून करायचं, ज्याला आपण काय म्हणतो, मी बऱ्याच वेळा म्हणतो, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली. म्हणजे याला करण्याला काय अर्थ राहिला? म्हणजे त्याला आपल्याला हे नाही राहिलं ना, सिरियसनेस राहिला नाही. प्रायोरिटी देणं म्हणजे काय? महत्व देणं. बऱ्याचशा अशा गोष्टीतील महत्व द्यायचं जर असेल तर तुम्ही त्या गोष्टीला तेवढं महत्व दिलं पाहिजे. तुमच्या त्या वेळेत मिटिंग येणार, ती मिटिंग झालीच गेली पाहिजे. समजा उदाहरणार्थ पांडू साहेबांनी 9चा टायमिंग दिलाय मिटिंग, ते 9:15 विचारला चालेल का? त्यांना किमान 8:30ला यावं लागेल. फार फार खूपच लेट झाले तर 8:45 यावं लागेल. म्हणजे पहिली गोष्ट त्यांनी काय केलं, वेळ पाहिजे. दुसरी गोष्ट काय, तर एक सगळ्यात महत्वाचं, त्याला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, महत्व दिलं गेलं पाहिजे. ज्या गोष्टीला आपण जेवढं महत्व देतो, ज्या गोष्टीला आपण जेवढं महत्व देतो, त्याचे रिझल्ट तेवढे जोरात येतात. बघा, मी कधीतरी ऐकलं होतं, तीच महिला दिवसभर काम करते तरी उरकत नाही, तीच महिला ज्यावेळेस माहेरी जायचं असतं 2 तासात काम उरकून. हे का झालं बरं असं? प्रायोरिटी दिली, महत्व दिलं की माहेरी जायचंय. अलार्म सुद्धा लावायची गरज नाही पडली. माइंडला जे आपण ज्या काही कमांड देतो ना, त्याच पद्धतीने. म्हणण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही नेमकं एक माइंडला कमांड, की मला याच्यामध्ये काय करायचंय. पहिली तर गोष्ट, मी 100% युजर राहणार, मी डायमंड क्लब मध्ये बसणार. दुसरा पार्ट असा आहे, मी माझ्या टीमच्या माध्यमातून, सिनियरच्या माध्यमातून कंपनीने एवढं सोपं कन्सेप्ट केलंय की ओपनर पिन सारख्या ठिकाणी कंपनीनं टर्नओव्हर बोनस दिलाय. हा टर्नओव्हर बोनस किंवा त्यावेळेस सुरुवातीला स्टार पिन ला इन्कम यायची. 3.5 लाख बिझनेस केल्यानंतर ती इन्कम यायची, ती मिनिमम 70,000 बिझनेस मध्ये दिली. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणत्याही सिनियरचा टर्नओव्हर पकडा जातो, त्याच्यामध्ये बीसी चावडा असतील, केसी चावडा असतील, मुकेश कोठारे असतील, सगळ्याच्या टर्नओव्हरचा बोनस येतो. सुरुवात 1 पॉईंट नाही, म्हणजे जगाने काम केलं तर तुम्हाला इन्कम येतो. किती सोपं केलंय, सुटसुटीत केलंय. सुरुवातीला फक्त कपड्याचेच किट. मी का सांगतोय की तुम्हाला काही गोष्टी करायची माहिती काय असतील. सुरुवातीला फार कपड्याच्या किट पासून सुरुवात झाली, आज एवढे सगळे प्रोडक्ट आले, आणखी खूप काही वेटिंग मध्ये आहे. जसं रेस्टॉरंट सारखी गोष्ट आली. एक कल्पना करा डोळ्यासमोर, किंवा नंतरच्या काळामध्ये विमानानं, हवाई जहाजाने माणसं प्रवास करतील, 4 व्हीलर घेतील आणि इन्कम तुमच्याकडे येईल. दिनेची फार छान छान सांगतात. कोई चाय पिएगा, कोई नमक लेगा, कोई कपड़े लेगा, कोई जूता लेगा, कोई अगरबत्ती लगाएगा, ओम जय जगदीश हरे हरे, उधर हरे हरे और इधर हरे हरे नोट आएंगे. इससे आसान है ही क्या? सुरक्षेच्या बाबतीत विचार केला, त्याला व्यवस्थित सेट केलं गेलं तर हा बिझनेस कुठे येणार, पाठीमागे सेट होणार. महत्वाचा मुद्दा चालला होता की एक आपल्याला प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे. प्लॅनिंग काय, तर पहिली गोष्ट बसून आपण आपल्या टीम बरोबर आणि आपण आपल्या सिनियरवर बसू. कोणी समजा उदाहरणार्थ ड्युटीच आहे की मला काय करायचंय सर, ही माझी टीम आहे, माझं असं असं प्लॅनिंग आहे, आणि सिनियरवर बसून मला हे माझं टार्गेट आहे, ह्या टीमचं माझं हे टार्गेट घेतलंय, माझं हे टार्गेट, याच्यासाठी मला काय काय करावं लागेल, कसं कसं करायचंय. मग ते काय केलं गेलं, प्लॅनिंग केलं गेलं. प्लॅनिंग केल्यानंतर त्याच्या पद्धतीने ऍक्शन घेतली गेली. ऍक्शन घेतल्यानंतर त्या पद्धतीचे रिझल्ट आले, आणि रिझल्ट दिसायला आले की माणसाची मानसिकता चेंज होते. बघा, एक काम सेट केलेलं, व्यवस्थित मॅच केलेलं काय काय फायदे करतं. टेबल मिस झाला म्हणजे प्लॅनिंग न झाल्यामुळे मिस झाला, त्या व्यक्तीला फक्त त्याच्या रिपर्चेसचे पैसे येणार. बघा तुम्ही बारीक जर केलं, स्वतःच्या रिपर्चेसचे पैसे येणार. ठीक आहे, त्याची रिपर्चेस असेल ती, पण त्या व्यक्तीनं प्लॅनिंग केलं, टेबल मॅच झाला. एक्झाम्पल, त्याने 20,000चा बिझनेस केला आणि टेबल मॅच झाला. मॅच होत नसतो, करावा लागतो, मग तो केला,
तर त्याला फायदे काय काय मिळाले? एक, ए लेगचा फरक मिळाला. त्याची जी काही मोठी लेग असेल किंवा एक बाजू असेल ते ए लेगचा फरक मिळाला पहिला पॉईंट. दुसरा, दुसऱ्या लेगचा फरक मिळाला. टेबल मॅच झाले दुसऱ्या लेगचा फरक मिळतो. तिसरा, शेअर तरी परचेसचे पैसे वाढले. चौथा, मासिक बोनस चालू झाला. पाचवा, वार्षिक बोनस. आणि सहावा, फ्री प्रोडक्ट मिळाले. एक काम योग्य केलं, एक काम योग्य केलं आणि रिझल्ट किती आले? 6 रिझल्ट आले. 6 पद्धती झाले. असं कधी कधी ऐकलं झालं होतं एका दगडात 2 पक्षी, असं मी एक शब्द ऐकला होता. पण मी म्हणतो एका दगडात किती येतं? 6. पण त्याला त्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे. समजत नसेल, एकदा सोडून 2दा 3दा 10 वेळा असं झालंय का? एखादा कोणीतरी नवीन व्यक्ती जॉईन झालाय, पांडव साहेब राव तुम्ही 10 वेळा मला सांगितलंय, पण राव ते मला परत सांगा बरं. आणि ते म्हणले नाही आता मी सांगणार नाही. असं काही झालंय का? आपल्याकडे खूप चांगली चान्स आहे. जसं बघा शाळेत वर्गात माणसाला कमीपणा वाटतो. एकदा शिक्षकाने शिकवलं की विद्यार्थी विचारत नाही दुसऱ्यांना. त्याला कमीपणा वाटतो. काय बाबा ते याला काही समजतं कळलं. तसं आपल्याकडे जाऊ, आपल्याकडे एवढं फ्री माइंड आहे. एकदा सोडून 2दा विचारा, 3दा सोडून 4दा विचारा. नाही कळलं पांडू साहेबाला, ड्युटी साहेबाला फोन केला, ड्युटी साहेब म्हणले नाही नाही ते मला जमत तिकडे असे झाले का? आपण एका परिवाराचा भाग आहोत, टीमचा भाग आहोत. प्रत्येक गोष्ट विचारा, चर्चेतून करा. एक आहे समज आणि दुसरा आहे गैरसमज. काही काही माणसं काय करतात, गैरसमज घेऊन पुढे 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 जातात. खूप मोठ्या काही गोष्टी वाढत जातात. गैरसमज म्हणजे काय? गैरसमज म्हणजे असा प्रकार आहे, 2.5 लाखाला टेबल होता ना, मग काय यांच्यामुळे गायब झाला का तो? 2.5 लाखाला होता टेबल, पण काय यांच्यामुळे गायब झाला का नाही? पहिला तो नव्हता. तो काय झाला की त्यांच्या डोक्यात एक समज घेऊन बसले ते 2.5 लाखाचा आहे आणि 2.5 लाखाच्या दिशेने प्रयत्न केले. टेबलही मॅच झाला वरच्याचा, कारण हे कोणत्या दिशेने गेले? 2.5 लाखाच्या. झाला वरच्याचा मॅच. आणखी नाही विचारला नाही यांनी कमीपणा. अहो काही लोक असे आहेत बघा, ते ड्युटी साहेबांनी बरोबर एक म्हणजे ऐकलं होतं उदाहरण त्याच्यामध्ये करत असताना. सर म्हणजे कंपनीचा प्लॅन काही बदललाय का? म्हटलं काय झालं? यावेळेस जरा व्हाउचर वाढून आले तो, वाढून आले. म्हणलं कसा गेला बिझनेस, किती टेबल घेतला ते तरी सांगा नेमकं. मग सांगितल्यानंतर कळालं म्हणलं हा जरा विशेष वेगळा दिसतोय. म्हणजे बहुतेक यांच्या लक्षात आलेलं नसावं. आणि जर आलेलं नसेल किंवा येत असेल, होतं काय म्हणण्यात तात्पर्य कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो, कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला समजा रॉयल्टी येत नाही तर त्या व्यक्तीत ते समज गैरसमज काही करून घेऊ शकतो. एवढी रॉयल्टी असते. आता लमसम एखाद्या विचारतो म्हणतो 20,000 पासून 30,000 रॉयल्टी असते. रॉयल्टी 80,000ची पण असते. टेक्निकल मिनिमम 50,000 इन्कम असतो. आता आपल्याकडे टेक्निकल काही 10 लाख पण घेणार आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय? एक झाला समज, एक झाला गैरसमज. बरं दुसरी गोष्ट बघा, मी फार प्रॅक्टिकल काम करणारा माणूस आहे. तुम्ही जर समजा रस्त्याने चालले एखाद्या, आता समजा मॅप सारखी गोष्ट आहे, गुगल मॅप कधी धोका देईल, कधी बरोबर कधी सांगता येत नाही. परंतु तुम्ही जर रस्त्याने चालले, तुम्ही एकाला विचारलं त्याच्याच भरोश्यावर जातो का? एकाला विचारलं बरं आणि तिने सांगितलं तो 100% खरा असणार, त्याच्या भरोश्यावर तुम्ही पूर्ण प्रवास करता का? परत तुम्ही पुढच्याला कोण तरी विचारता, जो चल रहा है वो सही है की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे माणूस काय करतो, त्याला व्हेरीफाय करतो, विचारतो. त्याचं कारण काय त्याच्या मनात चालू असतं. तसं याच्यामध्ये समज गैरसमज करायची. एक सगळी गोष्ट एकदा विचारा, 2दा विचारा, 10 वेळा विचारा, पण परफेक्ट करा. आणि जी गोष्ट परफेक्ट झाली, लॉक केली, ती पुढे पासवर्ड करा. मी शाळेत एक अशी गोष्ट ऐकली होती, भास्कराचार्य तो फक्त वेद शाळेतच, हे माझ्या अभ्यासक्रमात होतं. म्हणजे त्याचं नॉलेज फक्त त्याच्या पुरतच मर्यादित आहे. त्याच्याकडेच ठेवलंय साचून. त्याची जसं काही डिपॉझिट केले वाढ होणार आहे. होणार आहे का ते नॉलेजची वाढ? कधीच होणार नाही. ते दिलं गेलं पाहिजे. कोणती असू दे छोटी गोष्ट. एखाद्याला समजा एडिटिंग येत नाही, एखाद्याला समजा पोस्टर तयार करता येत नाही, एखाद्याला बिझनेस पाहता येत नाही, एखाद्याला कॅल्क्युलेट, कोणाचा काही मुद्दा असू शकतो, पण तो कोणी सांगायचा? मग त्याच्या सिनियरनी सांगितलं पाहिजे. बरं दुसरी गोष्ट, त्याच्या सिनियरने त्याच्या टीमचं डिस्कस केलं गेलं पाहिजे. काही गोष्टी असतात माणसाचे काय होतं बरं का, बऱ्याचशा वेळा काही गोष्टी खरोखर लक्षात येत नाही. गोष्ट असते छोटी पण ती समजत नाही आणि न समजल्यामुळे गडबड काय होते की बघा आता की आपल्या सॉफ्टवेअर मध्ये एवढे काही कमालीचे बदल आहेत, पण माणसं त्याच्याकडे बघत नाही. प्रत्येक वेळा काय विचारतात ते बघतच नाही त्याच्याकडे.
मग एका वेळेस 2 वेळेस 3 वेळेस त्या व्यक्तीला स्वतःच लॉग इन करायला लावायची, त्या व्यक्तीला स्वतः जॉईनिंग करायला लावायची, त्या व्यक्तीला स्वतः स्टेटमेंट काढायला लावायची. ह्या सगळ्या गोष्टी पहिली गोष्ट झटकल्याशिवाय किंवा जबाबदारी दिल्याशिवाय पुढचा कोणता जबाबदारी घेणार नाही. असो, महत्वाचा मुद्दा होता की आपल्याला प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे, नियोजन केलं गेलं पाहिजे की नेमकं काय. महिनाभरात आपण ज्यावेळेस नियोजन करतो आणि त्या नियोजनाचं आपण जे जे प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंग नुसार जे काम करतो तशा पद्धतीने होतंय की नाही, ते त्या पद्धतीने चाललंय की नाही. पूर्वी कळतच नसायचं. बिझनेस सीडी मध्ये जायचा, सीडी सिस्टम होती. सीडी पंडा साहेबांना माहिती, सीडी जायची डायरेक्ट कंपनीचा बिझनेस फायनल व्हायचा. कधी कधी चुकीची लेख चुकीकडे लागायची, चुकीचा बिझनेस कधी कधी गडबड. एका एका सेकंदाचा अपडेट येऊ. मागच्या महिन्यात या तारखेला तुमचा बिझनेस किती होता, आता किती, तुम्ही प्लस आहात की मायनस आहात, दिसतंय सॉफ्टवेअरला. पण पाहायचं कोणी, सगळ्यात मोठा प्रश्न पाहायचं कोणी, त्यांनीच पाहिजे. एकदा सोडून त्या वेळेला पाहायचं स्वतः की बाबा आजच्या परिस्थितीत काय बिझनेस आहे, प्लस दिसतोय का मायनस दिसतोय. मायनस असेल तर काय करायला पाहिजे, प्लस असेल तर आणखी किती प्लस करता येईल, खालच्याला न्याय किती देता येईल. हा हे जे कन्सेप्ट आहे ना, हे ऍक्च्युअल स्वतःसाठी झालेलंच नाही. मिळतो मात्र त्या व्यक्तीला फायदा. बऱ्याचशा काही गोष्टी अशा त्याला म्हणलं जातं की मी असे काही बऱ्याच म्हणे ऐकले गेले. सनात गण, कोणी कोणी ऐकले असं कोणी ऐकली नसतं. सनात गण म्हणजे काय, अहो तुम्ही खालच्याच भलं करा हो, तुम्ही तुमचा विचारच करू नका. तुमचा विचार करायला गेले गडबड झाली म्हणायची, कम्प्लीट हे उलट काम चालू. बरं, दुसरी गोष्ट, खालच्याची रॉयल्टी केली पांडव साहेबांनी, यांची काय बिगिनर होईल का, काय वाटतं. मग ही साधी गोष्ट आहे, खालची रॉयल्टी झाली म्हणजे तुमची प्लस मध्येच राहणार. खालच्यासाठी लढण्याची मानसिकता खालच्या व्यक्तीसाठी, कारण हे टोटली कन्सेप्ट काय आहे तर याच्यावर डिपेंड आहे. कर भला तो उलटा करके देखो तो बी लाभ होईल. खूप काही गोष्टी आहेत. पहिला तर पाठ आपण आपल्या कामाला प्रायोरिटी दिली पाहिजे. जे वेळ ठरवला त्या वेळेप्रमाणे केलं पाहिजे. याच्यामध्ये ऊन लागेल, पाऊस येईल, थंडी वाजेल, गाडी सुटेल, घरचे चिडतील, सगळ्या काही प्रॉब्लेम येतील. कारण हे आलेच त्याच्यासाठी, या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठीच झाल्या. परमेश्वर पण पाहतो, यश पाहिजे काय तुला, बर, यश म्हणजे काय, तपश्चर्या. तपश्चर्या त्याग म्हणजे काय, वेळ द्यावा लागला, तुम्हाला संघर्ष करावा लागला. जगातला असा कोणताही व्यक्ती दाखवा की ज्यांनी संघर्षच केला नाही. देरे हरिपाल गवत असा एकही माणूस दाखवा जगात, कोणीच नाही हो, कोणताही सिनियर नाही. त्याच्या वेळेस त्यांनी हिस्ट्री ऐकताना असं वाटतं की त्यांनी 10 वेळा विचारायला असं बिझनेस सोडून द्यावा चांगल्या चांगल्या मोठ्या सिनियरला. तुम्ही आम्ही काय, या सगळ्या गोष्टी होणार. प्लॅनिंग करा, नियोजन करा, टीम बरोबर काउन्सिलिंग करा, त्याचा स्मार्ट रिपोर्ट करा. स्मार्ट रिपोर्ट मध्ये बघा 5 महिन्यापासून कोणी परचेस केली ते पण कळतं. घंटेची डोक्याची घंटाची म्हणतो ना आपण, आता पुढच्या महिन्यात तो टर्मिनेट होणार आहे. सिनियर काय झोपलाय, झोपलाय असंच म्हणावं लागेल. तो झोपलाय तर मी झोपलाय. त्याचं काम आहे ना, त्याने आणलंय कशासाठी, त्याने स्वप्न कशासाठी दाखवलं, त्याला ऍड केलाय कशासाठी. बरं, दुसरी गोष्ट, फार कधी कधी कठोर बोलतो मी, तुमच्या संबंधित तुमच्या जवळच्या माणसाला फार प्रेमाने सांगायची गरजच नाही. जसं उदाहरणार्थ मेवन आहे, साल आहे, त्याला काय सांगणार हो तुम्ही, घेतो घरी मी, घेतो घरी चहा, असं बोलणार तुम्ही त्याला. जा आणि घे, जा आणि घे, केवायसी पाठव, डॉक्युमेंट पाठव, तो तुमच्या हक्काचा आहे की नाही. त्याला काय कॅल्क्युलेशन सांगणार, त्याला काय पीपीएम सांगणार, त्याला काय कळतोय पीपीएम, कळतो का त्याला. ते नॉलेज तुमच्याकडे, त्याच्याकडे नॉलेज आहे का. म्हणण्याचं तात्पर्य हक्काच्या माणसाला वेळ घालू नका, त्याला फास्ट मध्ये घ्या, त्याला लाईन मध्ये घ्या, एकदा परचेस करू द्या. प्रोडक्ट बोलतात घरामध्ये, प्रोडक्ट घरामध्ये बोलतात. जसं ना साहेबांनी सांगितलं, पहिलं तेल ओतून दिलं बेसिन मध्ये, यूज करायला दिलं, तेल बोलायला लागलं, चहा बोलायला लागली, ऍसिडिटी होत नाही. आता याला कोणी कोणत्या अर्थाने येईल माहित नाही. मी स्वतः अशा पद्धतीने केले, कोणी करावा असं माझं मत नाही, पण याच पद्धतीनं तुम्ही हक्काच्या प्रेमाच्या माणसाला त्याला पीक घ्या. आणि तुमच्या सांगण्यावरून तो जर परचेस करत नसेल, तुम्ही त्याला पहिली गोष्ट ते स्वतःच्या माइंडला विचारा, तुम्ही त्याचं नुकसान करतायत का, नाही. मग तुमच्या म्हणण्यावर तो करू शकत नाही का, करू शकतो, पण तुम्ही त्या पद्धतीने सांगत नाही. तुमचं जी सांगण्याची पद्धत एकदम पहा बा, जमलं तर करा बा, मग तो म्हणणार
ठीक आहे काय हरकत नाही. त्याचे पण भरपूर होतो ना. जेव्हा तुमची बायको त्याच्या भावाला सांगू शकत नाही का, जे काय नाही ते जाऊन किंवा ते सांगू शकत नाही का, आता मी वापरते एवढ्या वर्षापासून, तुला काय प्रॉब्लेम आहे. हक्काच्या माणसाला फास्ट मध्ये जॉईन करा, परचेस करायला लावा. नाही तर फार मोठा बिझनेस केला पण कंटिन्यू मध्ये ठेवा, फ्री प्रोडक्ट मध्ये राहते. कारण मी स्वतः याचं जिवंत उदाहरण मी ह्याच पद्धतीने केले. कार्ड पाठवायचं, परचेस करायला लावायची, रेग्युलर करायला लावायची. आता सवय कंटिन्यू झाली की व्यक्ती परचेस करत राहते. एकदा फ्री प्रोडक्ट घेतली की ती पुढचा पॉईंट विचारते, त्याच्या पुढचं केलं की पुढचा पॉईंट विचार. त्याच पद्धतीने करा, प्लॅनिंग करा, नियोजन करा, टीमशी काउन्सिलिंग करा, सिनियर बरोबर. आपण जे टार्गेट घेतलंय त्या टार्गेट दिशेने वाटतं. प्लस कितीही चालेल, प्लस कितीही चालेल. कारण इथं ज्याला आपण म्हणतो 1+1 2 ने 11 होत आहे. टीमवर्कचं एक सगळ्यात बेसिक असं आहे की काम हे चायनीज बांबू सारखं वाढतं. कधी कधी कळत नाही नेमकं पीव्ही कुठून आलाय, हे किती आलंय, त्या हिशोबाने करा. आणि लास्ट महत्वाचा मुद्दा की शेवटच्या दिवशी क्लोजिंग करू नका. हे लोड घेण्याचं काम नाही. 1 तारखेला XYZ व्यक्तीनं परचेस केली, त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी मेसेज जातो तू झोपेत असल्या. परचेस मारताना आपण शेवटी मारतो परचेस बघा. कोण कोण शेवटी मारल्यानंतर तो झोपेत. त्याने केली 1 तारखेला परचेस, आपण मारली शेवटच्या दिवशी, तो झोपेत. त्याला मेसेज कळाला, त्याला त्याचं महत्वच कळालं नाही. समोर त्याचं बिल मारा ना, 1 रुपयाचं असू द्या नाही तर 10,000 असू द्या. हे बिल, हे मेसेज, हे प्रिंट. डोक्यात आपण कॅल्क्युलेट याचा हिशोबच ठेवायचा नाही. जे घेतलंय ते प्रोडक्ट, हे बिल, 1 रुपया उधारी थांबू नका आणि त्याचं 1 रुपयाचं बिल पण ठेवू नका. लोड घ्यायचं कामच नाही. सॉफ्टवेअरनी सगळंच बघितलंय. स्टॉक किती आहे तुमच्याकडं, पीएफ किती झालाय, बिझनेस किती झालाय. मग आपण काय करतो, जुगार जर लावायला गेलं तर तुम्हालाही टेन्शन. त्याने घेतली न्यूट्रीच्या झोमेन, तुम्ही मारली चहा. इकडे स्टॉक कळा ना, त्यालाही समजा ना. तो म्हणतो माझं बिल कधीच केलं नाही. काय झालं गाडी नेमकं, त्याच्या मनातच ते नात्यातला असला तर बोलणारच नाही. नाही बोलणार पण तो पुढे करणार बी नाही. म्हणजे आपण काय केलंय सगळ्यात महत्वाचं, काय करायचं बरं. पांडव साहेबांचं बिल ड्युटे साहेबांना मार्जन, ड्युटे साहेबांचं पांडव साहेबांना मार्जन, दोघात परत तिसऱ्याला करा. काय गरज आहे. हे का बोलतो मी, होतो डिस्प्ले वाल्याकडून पण होतो. जुगाड लावायला जातो. जे ऍज इट इज घ्या, त्याला PDF पाठवा ना, हे तुझं तू बघून घे. बरं दुसरी गोष्ट, मग तुम्ही बिल नाही पाठवलं तो मी पैसे कमी देतो, होत नाही असं. मग त्यांनी पैसे कमी दिले, तुमच्याकडे दिलाच नाही ना, त्यांनी कसं पैसे द्यायचे. तुमचं झालं होतं 517 रुपये, त्यांनी दिले 500 रुपये. बिल नाही तुमच्याकडे, मग 517 झाले नाही. इथं तर 1-1 रुपयाचं महत्व आहे. अहो खूप काही गोष्टी आहेत याच्यामध्ये, प्रॅक्टिकल अनुभव आहे. जोपर्यंत तुम्ही तळागाळात जात नाही, प्रॅक्टिकल जात नाही. मित्र माझे प्रत्येक अनुभव का शेअर करतो, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. त्या अनुभवाच्या जोरावर आपण हे करतोय. तर म्हणण्याचं ह्याच पद्धतीनं काम करा. टार्गेट घेतलं ना, कोणतंही असो, ते बिगिनर असो, स्टार्टर असो, इगल असो, कोणते असो, ना सोना आहे ना सोने देणं आहे. जेवढे वेळ तुम्ही ठरवलं त्यावेळी काम करा, फार व्यवस्थित करा. मी तर सांगतो 24 घंट्यातले मला असं वाटतं फार फार तर 6 तास कदाचित मी इकडे तिकडे झोपेल असेल. बाकी एनी टाइम तुम्ही कधी बघा. एक तर तुम्हाला ते ऑनलाईन तरी असेल, मेसेज तरी असेल, जॉईनिंग. याचं कारण काय की आपल्याला पूर्ण टीमला पुढे घेऊन जायचंय. काय होतं, व्यक्ती लिडरला नाही विचारत, त्या लिडरच्या मित्राला विचारणार किंवा त्याच्याबद्दल विचारणार. जसं आता मी उदाहरण सांगतो, समजा पांडव साहेब समोर मला स्क्रीनवर दिसत म्हणून पांडव साहेब विचारताना पांडव साहेबांना विचारणार. ते म्हणणार तुमच्या ते रिव्ह्यूचं काय झालं. पहा आता विचारलं कोणाचं, जवळचा मित्र आहे. विचारले कोणा, तुमच्याबद्दल नाही विचारलं मित्राबद्दल. जवळच्या माणसाच्या जवळच्या मित्राचं काय, मग फॉल्ट त्याचे का तुमच्याचे असं त्याला म्हणायचं. हा तुमचं का नाही ऐकत, वर्मावर बोट ठेवणे म्हणतो ना आपण. म्हणून त्याला एकदम सक्त ताकीद द्यायची. मित्र असो नाही कोणी असो. पहिली गोष्ट, तुला कार केलं तर ते टर्मिनेट झालं नाही पाहिजे. का तू चहा पित नाही का तुझ्याकडे पैसे नाहीत का, सगळ्या पद्धतीनं. म्हणजे फार प्रेमाची, फार कौतुकाची भाषा ती कुठेही नाही. हे एकदम त्याच पद्धतीने त्याला सॅट केला. कारण आपण निघालो वेगळ्या मेहनत घेऊन, मजाक थोडीच चालली की बाबा त्याचा वेळ. आज मला सांगा, आपण सगळे घरदार पोरं मला सगळं सोडून आपण बसलोय 1 तास. का आपल्याला काही काम नाही म्हणून काही एकमेकाला पाहिलं ना तो पाच बसलोय, काहीच नाही. फार स्पष्ट भूमिका आहे, पण रिझल्ट महत्वाची. आणि प्रत्येक व्यक्तीला चालू गाडी पसंत आहे. टू व्हीलर वाला पण 4 व्हीलर जास्त काळ वेटिंगला पाठीमागे थांबत त्याला ओव्हरटेक करून पुढे येतो. ही रिअल परिस्थिती, गाडी कोणती असू दे. मग आता आपल्याला आपल्या रिझल्टची गरज आहे, वेळेची गरज आहे. वेळ देणं गरजेचं आहे आणि इमानदारी महत्वाची.
जेवढा वेळ आपण दिला त्याच वेळेप्रमाणे काम केलं गेलं पाहिजे. रोज चेक केलं गेलं पाहिजे. टीमचा ग्रोथ आहे का, लीडरचा ग्रोथ आहे का, कुठे भाग आहे, कुठं काय सुविधा आहे का, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत टीव्ही मध्ये दिसतंय का. खूप आहेत गोष्टी शिकण्यासारख्या, बोलण्यासारख्या. असो बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण सिनियर मध्ये बघा जसं बरेचसे सगळे मला दिसत आहे, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. परंतु बघा वन बाय वन आपण प्रत्येकाचाच व्ह्यू घेऊ. आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं प्लॅनिंग काय आहे. ज्याचं प्लॅनिंग नाहीये त्यांनी स्पष्ट जरी सांगितलं की सर माझं काही प्लॅनिंग नाहीये, हरकत नाही. पण ज्याचं प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगनं त्या व्यक्तीला न्याय देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यात सिनियरची आहे. त्याच्या सगळ्यात पुढं मी आहे. का सिनियर म्हणून मी जबाबदारी घ्यायला तयार आहे की आपलं शेड्यूल तयार होत नाही. आपल्या मीटिंग मध्ये नागर सरांचं शेड्यूल येतो, एका महिन्याचं पूर्ण शेड्यूल. आपलं शेड्यूल होत नाही, तर शेड्यूल होणं गरजेचं आहे. ऍक्शन होणं गरजेचं आहे. रिझल्ट दिसणं गरजेचं आहे. कारण श्रोता म्हणून किती दिवस टाळ्या वाजवणार. आपल्याला आपल्या काही रिझल्ट दिसणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय मत आहे, कमी वेळ असेल पण सिरियसली म्हणत नाही 12 घंटे काम करा, 18 घंटे काम करा, 2 तास करा, 4 तास करा, पण इमानदारीत करा, रिझल्ट दाखवा. कारण आपल्याकडे अशी कोणतीच कमी ताकद नाहीये. प्रत्येक व्यक्ती एकमेकाला कॉपरेट करायला तयार आहे. पण तुम्ही आवाज तर द्या, सांगा तर. जसं आपण काय म्हणतो एखादा एमडी डॉक्टर, एमडी, एमबीबीएस, पहिला विचार तुम्हाला काय होईल, काय होतंय विचार, आणि मग तुम्ही सांगितल्यानंतर ट्रीटमेंट चालू होती. तोच प्रकार आहे आपल्या. फक्त सिनियरला काय कळणार, किती कळणार आहे तुमच्याकडे स्टॉक आहे की नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय, होम मीटिंग होते की नाही, 1 to 1 होते की नाही. 1 to 1 फार महत्वाचं फार आहे. 1 to 1 मध्ये माणूस हा तयार होतो. ग्रुप मीटिंग मध्ये, सेमिनार मध्ये प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा आहे. असो बरेचसे मुद्दे वेळ घेतलाय. एखादा अर्धा शब्द असाही जाऊ शकतो, कदाचित मी माझ्या लँग्वेज मध्ये बोलतोय, मी कोणताही शब्द नाही, जी मला भाषा येते, मी शेतकरी कुटुंबातून जे मला भाषा येते ज्या पद्धतीने मी करतोय चर्चा. जरी कोणाला काही वाटलं असेल, एखादा शब्द असं वाटलं असेल, कळाला नाही, समज नाही, विचारू शकता. पण भावना एवढीच आहे, प्रत्येकाला पुढे घेऊन जायचंय. एक भी बच्चा छुटा तो सुरक्षा चक्र तुटा, की बीसी सरांचं वाक्य. तशाच पद्धतीने आपल्याला घेऊन जायचे. प्रत्येक जण आपल्याला अपेक्षेने पाहतोय. एक व्यक्ती जॉईन असते, घरातल्या 10 व्यक्ती त्याच्याकडे पाहत असतात. उदाहरणार्थ मोहन शिंदे जॉईन आहेत, बहीण माझ्याकडे पाहते, मी म्हणे माझ्याकडे पाहतात, आई माझ्याकडे पाहते, असे सगळे त्याच्याकडे नजर ठेवून असतात. काय चाललंय नेमकं, चाललंय की नाही व्यवस्थित, करतोय की नाही व्यवस्थित. आणि त्याच माणसाची बोलण्याची भाषा बदलते. रिझल्ट आला म्हणतो माणूस मला माहित होतं फार हुशार होता, कर्तबगार होता, तो 100% करणार असं मला वाटलं होतं. नाही आला तोच माणूस वाक्य बदललं त्याचं, मला माहित होतं याचे काही जमणार नाही. हा माणूस तोच, आधी तोच, तो बी तोच. रिझल्ट नुसार त्याची भाषा भाषा बदलते, बोलण्याची भाषा बदलते. मग आता कशी भाषा ऐकायची आपल्या हातात आहे. गेलेला काळ तर परत येऊ शकत नाही. गया हुआ पैसा रिटर्न आ सकता, लेकिन गया हुआ टाइम तो नहीं आ सकता है. मग त्याच्यासाठी फार महत्वाचं आपण प्लॅनिंग करू. कमी असू द्या पण कमिटेड माणसं असणं गरजेचं. आपण त्या पद्धतीने एकदम जोरात काम करू. जेव्हा जेव्हा आपण डायरेक्ट विचारू शकता, सिनियरला विचारू शकता, एकाकडून नाही मदत मिळेल दुसऱ्याकडे मागा, दुसऱ्याकडून नाही तिसऱ्याकडे मागा. जसं आपण लग्न जमवताना काही एकच मुलगी पाहिली, पसंत नाही झाली, किंवा एकच मुलगा पाहिला का सोडून देतो विषय, आपलं काम चालूच आहे. तसं याचं बी एक आपल्याला तुम्हाला सातत्याने करावं लागणार. सातत्याने ज्यावेळेस करणार तर पहिली गोष्ट तुमची प्रॅक्टिस होणार, हॅबिट होणार, त्या गोष्टीची सवय लागली गेली, तुम्हाला काम सोपं वाटणार. ज्या कामावर आपण प्रेम करतो ते काम सोपं होत जात, असा माझा अनुभव आहे. असो बऱ्याचशा वेळ घेतलाय. साहेब 1 by 1 जे का आपल्याकडे एक साधारणतः 10 व्यक्ती आहेत किंवा 9, त्याला आपण 1 by 1 प्रत्येकाचं मत मांडू, चर्चा करूया. मला ऐकलं, थँक्यू, धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. आजचं सेशन खरोखर खूप छान झालं सर, आणि याची रेकॉर्डिंग पण पूर्ण झालेली आहे माझ्याकडनं. तर आपण प्रत्येकाकडून आजचा जो विषय झाला आहे त्याविषयी काय मत आहे प्रत्येकाचं, 1-1 मिनिटाचं मत घेऊ आपण. तर पहिल्या दिसतात मला मनीषा मॅम. मॅडम ओके, वेलकम मॅडम. नमस्कार सर्वांना, जय आरसीएम. आजचा टॉपिक सरांनी जो घेतला होता तो खरोखरच खूप छान होता, आणि सरांनी कमी वेळामध्ये खूप म्हणजे कमी वेळात सोप्या भाषेत खूप मोठे मोठे मुद्दे आपल्याला जे सांगितले
की आपण फ्युचर प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. तर आपण प्लॅनिंगने काम केल्याच्या नंतर नक्कीच आपल्या कामामध्ये ग्रोथ होणार आहे. आणि आपण आपल्या समजा उदाहरणार्थ जे मेंबर आपण जॉईन केलेत त्यांच्यामधले खासियत ओळखून त्यांच्यामधले गुण ओळखून आपण जर त्यांना पूर्ण प्लॅन दिला किंवा नॉलेज दिलं तर त्यांच्या मार्फत आपण आपली ग्रोथ करू, त्यांच्या मार्फत ग्रोथ करून आपण प्रत्येक जण पुढचा टप्पा गाठत जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण प्लॅनिंग करतोय आणि करू शकतो किंवा आपल्या खालच्या मेंबर कडून आपण करून घेऊ शकतो आणि त्यांची पण ग्रोथ करू शकतो. तर थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद ताई. बघा मनीष ताईंना मी खूप वर्षापासून ओळखतो. यांची मेहनत हे पडद्याआड जे म्हणतो आपण काही कष्ट राहतात ते समोर दाखवता येत नाही, असे काही कष्ट आहेत यांचे. फॅमिली बॅकग्राऊंड खूप छान आहे यांचं ताईंचं. आज एक वेळ अशी होती या मनीषाताईंची की फॅमिलीमध्ये ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते आरसेम त्यांचे मिस्टर, पण आज एक काळ असा आला का ते आरसेम शिवाय दुसरा काहीच विषय ऐकून घेत नाही. तर धन्यवाद मनीषताई. तर पुढे दिवटे सरांनाच वेलकम करतो कारण ते व्हिडिओमध्ये आहेत. वेलकम दिवटे. प्रथमतः शिंदे सरांचे आभार मानतो कारण आजचं टॉपिक हे एकदम चांगल्या पद्धतीने घेतले आणि थोड्याशा वेळ लागला मीटिंगला. मध्ये आपली एक मीटिंग झाली नाही आणि त्यासाठी तेच विषय पाठीमागं पण घ्यायचा होता. सरांचा विषय चालला होता पण जो विषय सरांनी घेतला तो अतिशय चांगला घेतला आणि थोडासा स्पष्ट घेतला. म्हणजे काय समोरच्याला लक्षात येईल का आपल्याला काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे. तर नक्कीच जे सरांनी सांगितलं ते आपण परत व्हिडिओ एकदा पण लक्षात राहत नाही तर सरांनी व्हिडिओ पण डाउनलोड केलाय आणि त्या मार्फत ऐकून आपण त्याच पद्धतीने काम करणं गरजेचं आहे मला असं वाटतं. थँक्यू सर. धन्यवाद दिवटे सर. बघा ही एक अशी व्यक्ती आहे जे नगरमध्ये जीवन आरशम शॉप चालवतात. तर खूप प्रांजळ मत आहे या व्यक्तीचं आणि मदत करण्याची क्षमता आहे या व्यक्तीमध्ये. असे आमचे दिवटे पाहुणे. तर पुढचे आपण वेलकम घेऊ आनंद आरशम शॉपी नार सर. वेलकम सर. कम्फर्टेबल जर असेल तर व्हिडिओ चालू केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल. तुमचे जे अनमोल शब्द आहेत ते आमच्यापर्यंत आले पाहिजे एका मिनिटासाठी. नार सर, माझा आवाज जर येत असेल क्लिअर. ओके, थँक्यू. बोला सर. जय सेम बोला सर. शिंदे सरांनी खरोखरच प्लॅन एकदम व्यवस्थित सुटसुटीत सगळ्यांना करता येईल असं मार्गदर्शन केलेलं आहे. खरंच शिंदे सरकार म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे हे त्यातनं दिसून आलं. उत्तम प्रगती सगळ्यांची हो, त्यांच्या बरोबर सगळ्यांचा हातभार लाभो आणि अशीच वाटचाल पुढे चालू राहू द्यात. जय हर्षम. धन्यवाद नार सर. सरकारच त्यांचं आहे सध्या त्याच्यामुळं तर बघा आनंद आरशम शॉपी याचे ओनर नार सर यांचा हा आवाज होता. यांचे आपण 2-3 व्हिडिओ देखील यांचे जे मोटिवेशन व्हिडिओ जो आपण रेकॉर्डिंग केलेला आहे तो माझ्या यूट्यूबला आहे संतोष पांडव या नावाने. तर नार सरांना जर कोणी ऐकलेलं नसेल तर त्यांनी आवर्जून ऐकावा. किंवा खूपच बोर झालंय तुम्हाला जीवनामध्ये किंवा असे काय म्हणतो आपण फॅमिलीमध्ये काही हेवे देवे राहतात असं जर काही वाटलं तर नार सरांचे व्हिडिओ ऐका कारण खूप मोटिवेशन देणार ते व्हिडिओ आहेत. थँक्यू नार सर. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. पुढे वेलकम करू आपण डॉक्टर पंकज बारावकर सरांचं. वेलकम डॉक्टर.
माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असाल आणि कम्फर्टेबल असाल तर 1 मिनिट बोला सर. ओके, कम्फर्टेबल काही दिसत नाही. बरं, आता हे दोन आहेत ओप्पो CP-H2 721, हा तर कोणाचा? ते ओप्पो CPH 2721 हे मस्त कमेंट पण टाकत होते आणि लाईक पण करत तेच होते, पण तेच. त्यांना म्हणावं तुम्ही व्हिडिओ ऑन करून थोडस एक तर रिनेम करा किंवा मग व्हिडिओ ऑन करून 1 बोला सर. मिनिटासाठी वेलकम सर. आजच्या मीटिंग बद्दल काय वाटलंय तुम्हाला? कारण तुम्ही खूप छान व्ह्यू दिलाय. वेळ देणे, समजून घेणे आणि त्यावर मार्गदर्शन करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे मी वाक्य लिहून पण घेतलंय सर. खूप खूप छान वाक्य आहे सर. बोला सर. नमस्कार. ओके, नमस्कार, सर्वांना बोला. नमस्कार. मी सचिन रुपनार. गेले 2 महिने झालं मी 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल या मे मध्ये आय थिंक जॉईन झालेलो आहे शिंदे सरांच्या माध्यमातून. तर खूप छान वाटलं मला, कारण मला प्रॉपर माहिती नव्हती RCM बद्दल. सरांनी थोडक्यात माहिती दिलेली होती ज्यावेळेस आम्ही भेटलो होतो त्यावेळेस. त्याच्यानंतर सरांसोबत 1-2 माझ्या मीटिंग पण झालेल्या आहेत, म्हणजे वेळ घेतलेली आहे मी सरांची. सरांना याबद्दल बोललेलो आहे. पण आजचं सेशन हे बऱ्यापैकी माझा जो डाऊट होता तो 40% क्लिअर झालेला आहे. खूप छान सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. प्रत्यक्ष हात न घेता जे काही सरांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तर ते मार्गदर्शन खूप मला मोलाचं ठरलेलं आहे. त्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. असेच मार्गदर्शन सरांनी करत राहावं आणि त्यातून उत्तरोत्तर सरांचीही प्रगती व्हावी, त्याचबरोबर इतर सदस्यांची प्रगती व्हावी, एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. ओके, धन्यवाद सर. तुमचं या प्लॅटफॉर्मवर हमेशा वेलकम राहील. तुमचे देखील आज तुम्ही यंग जनरेशनमध्ये मोडताय, तर तुमचं देखील आज नॉलेज आम्हाला खूप मोलाचं राहील. तर धन्यवाद. पुढचे व्ह्यू Y75 सर, हा नंबर ओळखीचा वाटतोय हो. वेलकम सर. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. विवो पांडू साहेब कदाचित ते जर मीट झाले तर बोलतील. जस्ट मी अशा पद्धतीने केलं. आता आपण जे ऐकलं हे सचिन रुपनर सर म्हणून प्रॉपर बीड शहरातले आहे. हे व्यक्तिमत्व एवढं जबरदस्त आहे, कारण मी पहिल्याच भेटीत केलं होतं. सोशल वर्किंग मध्ये यांची एवढी मोठी कमांड आहे. माझ्या माहितीनुसार यांची पूर्ण महाराष्ट्रभर कॉन्टॅक्ट आहे. आणि म्हणजे यांचे जर विचार कधी जर ऐकले गेले किंवा बऱ्याचशा काही गोष्टी गेले, माझ्या माहितीनुसार 3 वेळा माझी भेट झाली असावी आतापर्यंत. परंतु एवढं सुपर व्यक्तिमत्व आहे, फ्युचर मध्ये एक छान लीडर म्हणून 100% करतील याची 100% मला खात्री आहे. असो, कारण सगळ्यात महत्वाचा काय पार्ट आहे की यांच्याकडे नॉलेज खूप जबरदस्त आहे. यंग जनरेशन आहे. म्हणजे जे यांना पाहिल्यानंतर मला सचिन अग्रवाल सरांची आठवण येत होती, कारण खूप वेल एज्युकेटेड आहेत, हुशार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर कॉन्टॅक्ट आहे. ऍक्च्युअली सोशल वर्किंग मध्ये खूप मोठी कमांड आहे यांची. तर म्हणण्याचं तात्पर्य असं मित्रांनो की बघा, आज आपल्याला एक दिशा देण्यासाठी किंवा आपल्याला नियोजन करण्यासाठी, भविष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी फिक्शन मोडला येणं गरजेचं आहे आणि डेली वर्किंग करणं गरजेचं आहे. जसं बघा की रोज आपण जे काही ऍक्टिव्हिटी करतो त्याचं आपल्याकडे वैयक्तिक टिपर असलं पाहिजे, रेकॉर्ड असलं पाहिजे. ह्या कन्सेप्ट मध्ये कोणीही कोणाचं बॉस नाहीये आणि याच्यात कोणाचाही लॉस नाहीये, परंतु वैयक्तिक आपण आपली जबाबदारी घेऊन, जबाबदारी घेणं आणि देणं हे वेगवेगळे पार्ट आहेत. वैयक्तिक जबाबदारी घेत असताना जबाबदारी देणं हा पण पार्ट येतो. या पद्धतीने जर आपण काम करत गेलो तर यश हे 100% मिळणार म्हणजे मिळणार, याच्यात नो डाऊट. फक्त आपल्याला त्या पद्धतीने डेली वर्किंग करणं गरजेचं आहे. कारण बघा, मी बोलताना अशा पद्धतीने बोललो की ना इसमें कोई किसी का बॉस है और ना किसी का लॉस है. कोणाची सक्ती नाही, जबरदस्ती नाही, काही नाही, परंतु आपल्याला रिझल्ट पाहिजे. त्या पद्धतीने काम करायचं म्हणून आपण एकमेकांच्या संपर्कात राहून अगदी खूप
एकोप्याने करू शकतो असं मला वाटतं. थँक्यू पांडव साहेब, कंटिन्यू करा. धन्यवाद सर. VOY75 आवाज पोहोचतोय का? जर पोहोचत असेल ते 1 मिनिट वेलकम सर, नाही तर मग मी माझा मुद्दा घेतोय. तर धन्यवाद मला बोलण्याची पण संधी दिली आणि हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी ओपन दिला सर. तर बघा, आजची जी मीटिंग झाली त्यामध्ये 2-4 मुद्दे मी कव्हर केलेत. ते म्हणजे RCM सारखं काम कोणतंच नाही. तर खरोखर आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीला मीठ मिरची खाऊन जर हा बिझनेस जर जमला नाही ना, तर मार्केटमधला कोणताच बिझनेस त्या व्यक्तीला सक्सेस करू शकत नाही मित्रांनो. कारण यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं दुकान बदलायचं आहे, किराणा बदलायचा आहे. जो घरामध्ये जो 90% या 95% जो किराणा लागतोय तो टोटल RCM मध्ये तुम्हाला पहिले दुकान बदलायचं आहे मित्रांनो. दुकान बदला, प्रोडक्ट चेक करा, प्रोडक्ट बघा काय क्वालिटीचे. कारण आज एवढा धुमाकूळ घातलाय आज बोगस प्रोडक्ट बाहेर काढण्यासाठी मुंडे सरांनी. जे तुकाराम मुंडे आहेत यांनी खूप मोठी कमांड हातात घेतलेली आहे मित्रांनो. तर त्यामध्ये आपलं टॉप मोस्ट प्रोडक्ट राहणार आहे क्वालिटीमध्ये का RCMचा प्रोडक्ट राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळं RCM सारखं सोपं कोणतंच काम नाही आहे. दुसरी गोष्ट, समोरच्याला आपण जे म्हणतोय कार्ड बनवा, तर एक मुद्दा खूप छान निघाला या मीटिंगमधून का आर्मीवाल्यांचे जे कार्ड राहतात ना त्याच्यावर खूप सबसिडी राहते मित्रांनो, 10 ते 20%. हा दुसरा मुद्दा मला मिळाला का आर्मी सारखं कार्ड तुम्हाला आम्ही बनवून देऊ, नो प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, जगाने काम केलं. बघा मित्रांनो, आज जर आपण स्वतःनी जेवढं काम केलं तरच आपल्याला पैसा मिळणार आहे. पण आज शेजाऱ्यांनी म्हणा किंवा शेजारच्या गावाने म्हणा किंवा शेजारच्या राज्यांनी म्हणा किंवा पूर्ण भारताने जर आपल्यासाठी जर काम करत असेल आणि त्याच्यातून जर आपल्याला मोबदला मिळत असेल तर ह्या सिस्टममध्ये थांबायला आणि काम करायला काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. म्हणजेच काय, इथं ओपनर पिन तुम्हाला अचिव्हमेंट करायची आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही या सिस्टममध्ये येता ना, ठीक आहे, कुणाला 3 महिने लागतील, कुणाला 6 महिने लागतील, नो प्रॉब्लेम. 70,000चा बिझनेस तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुमचा बिझनेस एका टीममध्ये 50,000चा आणि दुसऱ्या टीममध्ये 20,000चा ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्हाला ओपनर पिन दिली जाते या कंपनीकडनं. आणि टर्नओव्हर, या कंपनीच्या टर्नओव्हरचा काही हिस्सा तुम्हाला मिळतो. बघा, दिनेश चौधरी म्हणतात का एक खुर्चन भी आ गई, फ्यूचर में एक खुर्चन भी आ गई तो करोड़ों का पैसा आ सकता है. खुर्चन म्हणजे बारीक, खुर्चन भी आ गई तो पैसे की बारिश हो सकती है. असा टर्नओव्हरचा पैसा मिळणार मित्रांनो. कारण जगाने काम करावं आणि आपल्याला पैसा मिळावा. आणि पुढचा मुद्दा आहे एका दगडात 6 पक्षी. सरांनी खूप छान मुद्दा सांगितला. आज मार्केटमध्ये आपली ती एक म्हण आहे आणि एका दगडात 2 पक्षी. पण आता इथून पुढं प्रत्येक ठिकाणी एवढंच सांगायचं, एका दगडात 6 पक्षी मारतात. मग तो जर म्हणला कसे, त्याला लगेच म्हणायचं बस खाली आणि लगेच सुरू करायचा आपला प्लॅन. एवढं सोपं आहे. समोरच्याला फक्त म्हणला पाहिजे तो का 6 कस काय. ती म्हणतं अशी आहे, एका दगडात 2 पक्षी आणि आपण म्हणायचे एका दगडात 6 पक्षी. तो म्हणला का लगेच आपण सुरू करायचं. तो पुढचा मुद्दा आहे की समज गैरसमज. तर खरोखर मित्रांनो, सरांचं नामचं हमेशा बोलणं राहायचं की लोकांना टेबलच कळत नाही. 9 जे टेबल आहेत आपले तर तेच कळत नाही, तेच पाठ होत नाही लोकांना. खूप वेळेस 260चा टेबल होता तर तो
2.5 लाखाचा माझा झालता बिझनेस, मग आपल्याला कसं पैसा नाही मिळाला, टेबल तर मॅच झालता. मग ह्या काही गोष्टी का समज गैरसमजमधून ह्या क्लिअर होऊ शकता. आणि सरांनी एक आत्ता जे ओप्पो आहेत त्यांनी खूप छान मेसेज टाकला होता, टाईप केला होता का वेळ देणे, समजून घेणे आणि त्यावर मार्गदर्शन करणं. खूप छान मुद्दा आहे मित्रांनो हा, कारण या सिस्टमला वेळ द्यावाच लागेल तुम्हाला. समजून जर घ्यायची असेल ही सिस्टम तर वेळ द्यावा लागेल, समजून घ्यावा लागेल, पहिले समजून घ्यावा लागेल आणि त्यावर मार्गदर्शन मागा. मग ठीक आहे, सिनियर जर फोन उचलत नसेल किंवा सिनियर बिजी असेल तर यूट्यूबला जावा. यूट्यूबला आहे, आपल्या साईटला आहे, भरमार खजिना पडलेला आहे मित्रांनो. फक्त तो बघण्याची हिंमत लागते. आता मी म्हणतो हिंमत कशी लागते, आता तो आपण जर आरसीएमचा वेबसाईट ओपन केली का एखादी रील येते मध्ये आणि त्या रीलमध्ये गुरफटून जातो आपण. म्हणजे हे सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे. तर असे काही मुद्दे सरांनी जे सांगितले ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि आजची मीटिंग खूप छान झाली. सगळ्यांनी या मीटिंगबद्दल खूप छान आपले मतं मांडले. तर पुढील 1 मिनिटासाठी परत वेलकम करतो मी शिंदे सरांना आणि मीटिंग क्लोज करू आपण. वेलकम सर. धन्यवाद पांडू साहेब. जवळपास सगळे मुद्दे आपण कव्हर केलेत. जरी काही मुद्दे राहिले असतील तरी ते मुद्दे आपण पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एक मनापासून प्रांजळ असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीनं ही एकमेकाची मदत घेऊन, त्याच्यामध्ये सिनियर असेल किंवा एखादी व्यक्ती नवीन असेल पण ज्याचं नॉलेज आहे ते जर पुढे पास आउट केलं आणि त्या नॉलेज प्रमाणे आपण जर वर्कआउट जर कंटिन्यू केलं, याच्यासाठी सातत्य फार महत्वाचा पार्ट आहे. सातत्याने जर काम केलं तर रिझल्ट येणं 100% येणंच आहे. पण त्याच्यासाठी आपण वर्किंग कंटिन्यू करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं काम करूया. जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तेव्हा आपला ग्रुप ऍक्टिव्ह असतो किंवा तुम्ही डायरेक्ट पण फोन करून विचारू शकता. कधी कधी जर समजा बाय चान्स फोन उचलला जात नसेल तर काही ना काहीतरी अडचण असेल, गाडीवर असतील, मीटिंग मध्ये असतील तर ते समजणं गरजेचं आहे. मग त्या पद्धतीने आपण त्याला वर्किंग करू. अशाच पद्धतीने याला आपण कंटिन्यू ठेवू आणि एक मोठा रिझल्ट घेऊ. धन्यवाद.